नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करताना केली जाणारी लांबलचक जी घोषणा आहे ती कोणती आणि त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ काय आहे? ही घोषणा कुणी आणि कधी लिहिली याबद्दलचीच माहिती सांगणारा हा YouTube व्हिडिओ. त्यासाठी प्रत्येक शिवभक्तांना विनंती, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मला जितकी माहिती आहे त्याप्रमाणे प्रत्येकानं आपल्या सोयीनुसार घोषणा तयार केलेल्या आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी केलेली ही घोषणा, मराठीत तिला गारद असं म्हटलं जातं आणि ते खालील प्रमाणे आहे. आज ते कदम, आज ते कदम, आज ते कदम महाराज, गणपती, गजाशिवपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शस्त्रशास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, राजा शिवछत्रपती, महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवरायांची गारद आणि त्या गारद मधील असलेल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ. गडपती याचा अर्थ गडकोटांचे अधिपती, राज्यातील गडकोटांवरती ज्यांचे आधिपत्य राज्य आहे असे महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. गज अश्वपती म्हणजे ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे हत्ती व घोड्यांचं दल आहे असे महाराज. त्या काळी हत्ती हे वैभवाचं प्रतीक समजलं जायचं, म्हणूनच गज अश्वपती हा शब्द आपण वैभव संपन्नतेचं प्रतीक आहे असे म्हणता येईल. भूपती प्रजापती याचा अर्थ वास्तविक राज्याभिषेक म्हणजे राज्यकर्त्यांच्या भूमीशी झालेला विवाह आहे, म्हणजे ज्यांनी राज्यातील भूमीचं व प्रजेचे पती हे पद स्वीकारले आहे आणि त्यांचे सर्वथा रक्षण करणं हे ज्या राज्यकर्त्यांचं प्रथम कर्तव्य आहे असे महाराज. सुवर्णरत्न श्रीपती म्हणजे राज्याच्या खजिन्यातील वेगवेगळे हिरे, माणिक, मोती आणि सुवर्ण सोने यावर ज्यांचे आधिपत्य मालकी आहे असे महाराज. छत्रपती शिवरायांच्या बाबतीत 32 मन सुवर्ण सिंहासनाचे ते अधिपती. अष्टावधान जागृत याचा अर्थ आठही प्रहर जागृत राहून राज्याच्या आठही दिशांवरती लक्ष असणारे महाराज. अष्टप्रधान वेष्टित ज्यांच्या पदरी प्रत्येक शास्त्रात निपुण असलेले 8 प्रधान आहेत आणि राज्यकारभारात जे त्यांचा सल्ला घेतात असे महाराज. न्यायालंकार मंडित कर्तव्य कठोर आणि न्याय कठोर राहून सत्याच्या व न्यायाच्या बाजूने निकाल देणारे महाराज. शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत सर्व प्रकारच्या शस्त्रविद्या व शास्त्रात पारंग अर्थात निपुण असलेले महाराज. राजनीती धुरंधर म्हणजे आदर्श राज्यकर्त्याप्रमाणे राजकारणाच्या डावपेचांमध्ये राजनीतीमध्ये तरवेज असलेले महाराज. प्रौढ प्रताप पुरंदर म्हणजे मोठे शौर्य गाजून ज्यांनी आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला असे महाराज. क्षत्रिय कुलावतंस क्षत्रिय कुळात जन्म घेऊन त्या कुळातील सर्वात मोठा अवंतस पराक्रम गाजवलेले महाराज. सिंहासनाधीश्वर म्हणजे जसा देव्हाऱ्यातील देव अधीश्वर असतो तसंच 32 मन सुवर्ण सिंहासनावर शोभून दिसणारे सिंहासनाचे अधीश्वर असे महाराज. महाराजाधिराज म्हणजे विद्यमान सर्व राजांमध्ये जो सर्वात मोठा आहे, साऱ्या राजांनी ज्यांच्या आधिपत्याखाली राहण्याचे स्वीकारायला हवे असे महाराज. राजा शिवछत्रपती ज्यांच्यावर सुवर्णाची छत्र चामरे ढळत आहे किंवा प्रजेने छत्र धरून ज्यांना आपला अधिपती म्हणून स्वीकारला आहे किंवा ज्यांच्यावर प्रत्यक्षात नभानेच छत्र धरले आहे असे छत्रपती शिवाजी महाराज. तर मित्रांनो, हे होतं गारद आणि त्या गारदेतील प्रत्येक शब्दाचा अर्थ. आपल्याला कसा वाटला तर कमेंट्समध्ये आम्हाला नक्की लिहून कळवा. आणि निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो हे आपण कमेंट्समध्ये लिहून कळवा. धन्यवाद.